देवी मंडळी, आज आपल्यासोबत माता रमाईच्या 128व्या जयंतीनिमित्त आज या वरळीच्या ऐतिहासिक स्मारकामध्ये आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी आहेत वंचित बहुजन आघाडीचे मुंबईचे सदस्य आयुष्यमान आकाश दोडकेजी. आपलं स्वागत आहे. आकाशजी, मला सांगा की गेले अनेक वर्ष विद्यार्थी दशेपासून आपण आंबेडकरी चळवळीमध्ये काम करताय. आज मुंबईच्या एका मोठ्या संघटनेच्या पदावरती आपण मुंबई सदस्य म्हणून काम करताय. या दरम्यानच्या काळामध्ये आजची 128वी जयंती आणि आपण विद्यार्थी दशेत काम करत असतानाची माता रमाईची जयंती यामध्ये आपल्याला काय फरक जाणवतो? सर्वप्रथम आपणा सर्वांना माता रमाबाई आंबेडकर यांच्या 128व्या जयंतीच्या मी शुभेच्छा देतो. आणि ज्या ठिकाणी हे स्मारक आहे याच ठिकाणी माता रमाबाई आंबेडकर यांना त्या ठिकाणी यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले होते. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये आज आपण सगळेजण आनंदाने ही 128वी जयंती साजरी करत आहोत. दुसरं सांगायचं झालं तर विद्यार्थी वर्गामध्ये माता रमाबाई आंबेडकरांचा जो काही त्याग आहे की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे यशस्वी एक स्त्री असते आणि ती कणखर स्त्री बाबासाहेबांच्या मागे होती. आणि ज्याच्यामुळे हा एवढा मोठा ज्ञानाचा सूर्य आपल्या समाजाला मिळाला आणि त्या ठिकाणी शतकोनशतकं त्या ठिकाणी गुलामीच्या अंधारात असलेला हा समाज त्या ठिकाणी मुक्त झाला. आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं जे काही श्रेय कोणाला जात असेल तर ते माता रमाबाई आंबेडकरांना याच वरळीच्या त्या ठिकाणी स्मशानभूमीतून बायखळापर्यंत आपल्या डोक्यावरती शेणाच्या गोवऱ्या घेऊन त्या ठिकाणी वाहत नेऊन उदरनिर्वाह करणाऱ्या आमच्या माता रमाबाई आंबेडकर असतील. आणि यातूनच बाबासाहेबांना शिकत असताना कुठल्याही त्या ठिकाणी आर्थिक भार न देता कुटुंबाचा सर्व भार स्वतःच्या खांद्यावरती पेलवत बाबासाहेबांचं कुटुंब जे आहे हे कुटुंब त्या ठिकाणी मोठं करण्याचा, मुलांना मोठं करण्याचा आणि संसार जो आहे या संसाराचा गाडा ज्या रमाबाई आंबेडकरांनी उचलला. आजच्या सगळ्या ज्या काही आंबेडकरी चळवळीतील स्त्रिया आहेत या सर्व स्त्रियांच्याकडून आम्हाला हीच अपेक्षा आहे की त्यांनी आपल्या मुलांना माता रमाबाई आंबेडकरांचा जो त्याग आहे आणि ज्या त्यागामुळं खऱ्या अर्थानं बाबासाहेब घडले आणि आपण सर्व मुक्त झालो हा त्याग समजावून सांगणं गरजेचं आहे. आणि भविष्यात या ठिकाणी अतिशय चांगल्या दर्जाचं राष्ट्रीय स्मारक माता रमाबाई आंबेडकरांचं व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करू. जय भीम, नमो बुद्धाय.